मित्रांनो, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपले नवस पूर्ण होतात. आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं. मित्रांनो, हा अध्याय प्रचलित आहे. हा अध्याय वाचल्याने असं मानलं जातं की आपण जोही नवस बोलू, जोही संकल्प सोडतो तो नक्की पूर्ण होतो. मित्रांनो, गुरुचरित्र खूप चमत्कारी आहे, खूप शक्तिशाली आहे. संपूर्ण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं. परंतु गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या नियमांचे पालन करतोच असं नाही. भरपूर लोकांना करायची इच्छा असते पण ते करू शकत नाही, कारण धावपळ असते, नोकरी व्यवसाय असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. मग त्यांच्यासाठीच असे भरपूर अध्याय गुरुचरित्राचे सांगितले गेलेले आहेत की प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे असतात, वेगवेगळे लाभ असतात. तर आपण ते दिवसाची सुरुवातीलाच सकाळीच वाचून घ्यायचे असतात. कारण दिवसभर मग आपण काही खातो, कुठे जातो, कोणाला स्पर्श होतो, अशुद्ध होतो आपण, म्हणून सकाळी आपली अंघोळ झालेली असते, आपण शुद्ध असतो. काहीच न खाता न पिता आधी हा अध्याय स्वामींच्या समोर देवघरासमोर बसून वाचून घ्यायचा. असेच प्रत्येक अध्यायाचे नियम असतात, बाकी दुसरे काहीच नियम नाही. तुम्ही गुरुचरित्र तुमच्याकडे असेल तर ती पोथी पाटावर ठेवा आणि मग वाचा. गुरुचरित्र नसेल तर गुगल वरून तुम्ही हा अध्याय किंवा कोणताही अध्याय मिळवू शकतात. तिथून PDF फाईल मधून तुम्ही तो वाचू शकता. आता नवस पूर्ण करायचा असेल तर गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्हाला वाचायलाच पाहिजे. यासाठी तुम्ही कोणत्याही दिवसापासून हा अध्याय वाचन सुरू करू शकतात. फक्त सगळ्यात आधी अध्याय वाचण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे, कोणती वस्तू, कोणता व्यक्ती, काय मिळवायचं आहे तुम्हाला, ते सगळं तुम्हाला तुमची इच्छा प्रार्थना स्वरूपात बोलायचं आहे. आणि नंतर रोज हा अध्याय वाचायचा आहे. कमीत कमी 21 दिवस तरी हा अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचा. आणि जास्तीत जास्त वाचायचे असेल तर तुमच्यावर आहे, तुम्हाला किती दिवस वाचायचे आहे, पण कमीत कमी 21 दिवस हा अध्याय वाचा. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 10वा अध्याय. गुरुचरित्राचा 10वा अध्याय तुम्ही कमीत कमी 21 दिवस रोज सकाळी वाचायचा आहे. काही अडचण, सुतक, काही प्रॉब्लेम आली तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि जेवढे दिवस तुम्ही वाचाल तेवढेच दिवस मोजायचे. आणि 21 दिवस वाचत असताना मांसाहार करायचं नाही, व्यसन करायचं नाही, शुद्ध शाकाहारी आपलं जेवण करायचं, वाईट विचार करू नका, वाईट संगतीत राहू नका, व्यभिचार करू नका. बाकी याचे दुसरे कोणतेही नियम नाही. 10वा अध्याय नवस पूर्ण करण्यासाठी 21 दिवस नक्की वाचा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.